Good evening, everyone. Let me know whether my voice is clear or not. And everyone mark your attendance in chat box. चला सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा चॅट बॉक्स मध्ये. ओके. आणि आज आपला जॉग्राफीचा क्लास आहे, सगळ्यांनी जॉग्राफीचं टेक्स्ट बुक ओपन करायचंय. चला पटकन जे एंटर झाले क्लासमध्ये त्यांनी पटकन अटेंडन्स मार्क करा आणि जॉग्राफीचं टेक्स्ट बुक ओपन करा. भूगोलाचं पुस्तक सगळ्यांनी उघडायचं आहे. ओके. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क केली. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, लेट्स स्टार्ट. मी स्क्रीन शेअर करते. मला सांगा स्क्रीन सर्वांना विजिबल आहे? ओके, आपण स्टार्ट करूया. टुडे इज अवर geography lecture, right? आज आपला भूगोलाचा क्लास आहे. And today we are going to study lesson number 7, soil. आज आपण लेसन नंबर 7 सॉइल म्हणजे मृदा, माती, त्याच्याबद्दल या लेसन मध्ये काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. ओके. आतापर्यंत आपण काय काय स्टडी केलं? एक एक फॅक्टर्स बघतोय ना आपले, जे जॉग्राफिकल, जे आपल्या आजूबाजूला एक एक फॅक्टर्स आहेत. जसं विंड, वाऱ्याच्या बद्दल बघितलं आपण, राईट? वाराबद्दल शिकलो. तसं आता नेक्स्ट आहे तो फॅक्टर आहे तो सॉइल, म्हणजे आपल्या आजूबाजूला जी माती दिसते, मृदा, त्याच्याबद्दल या लेसन मध्ये आपण काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. कळलं सगळ्यांना? वी हॅव स्टार्टेड लेसन नंबर 7 सॉइल. ओके. तर सगळ्यांनी टेक्स्ट बुक ओपन करा. ओके, लेट्स स्टार्ट. लेसन नंबर 7 सॉइल, मृदा. लेट्स रिकॉल. थोडा आठवूया. व्हॉट आर द डिफरंट कॉन्स्टिट्युएंट ऑफ सॉइल? चला मला आन्सर करा. व्हॉट आर द डिफरंट कॉन्स्टिट्युएंट ऑफ सॉइल? मृदेत असणारे विविध घटक कुठले असतात? मातीमध्ये कुठले घटक असतात? कोण सांगणार? काय काय असतं? चला कोण सांगेल? व्हॉट आर द डिफरंट कॉन्स्टिट्युएंट इन सॉइल ऑफ सॉइल, सॉरी, काय असतं मातीमध्ये? कुठले कुठले घटक असतात? कोण सांगेल? ओके, स्मॉल स्टोन्स. ओके, प्रद्युम्न. Hello, ma'am. Yes. Soil have decomposed animal and leaves humus. Soil have some particles of different size, and soil have minerals and vitamins. ओके. थोडं थोडं करेक्ट आहे. अजून कोण सांगणार डिफरंट? सॉइल मध्ये काय काय असतं? कोण सांगणार? ओके, दीपिका. हॅलो मॅम, सॉइल मध्ये छोटे छोटे दगड असतात, मेलेले प्लांट्स किंवा मेलेले ॲनिमल्सचे जे डिकम्पोज मटेरियल्स असतात ते असतात. यस. ओके. देखिए बघा, द 4 मेजर कंपोनेंट्स ऑफ सॉइल. आता 4 मेजर म्हणजे सगळ्यात महत्वाचे बघा काय काय असतात. इनऑर्गॅनिक मिनरल्स, ऑर्गॅनिक मॅटर, वॉटर अँड एअर, जे तुम्ही सांगितले ते सगळं, की जे आपला
पालापाचोळा असतो झाडाचा, तो तो काय होतो, खूप दिवस जमिनीवर पडून राहतो, राईट. जमिनीवर पडून राहतो, तर तिथेच काय होतं, कुजतो. त्याचं डिकम्पोजिशन म्हणजे तिथेच तो कुजतो आणि त्याचे जे मिनरल्स वगैरे आहेत ते मृदेमध्ये, मातीमध्ये मिसळतात. ओके, मग ते असतं डिकम्पोज झालेल्या जे लिव्स वगैरे ते डिकम्पोज होऊन ते त्यांचं असतं मिनरल्स, राईट. देन ॲनिमल्स सुद्धा काही मरतात वगैरे बघा, जंगलामध्ये काही प्राणी मरतात वगैरे, बरोबर. मग त्यांना थोडी कोण उचललं जातं जंगलामध्ये, तर त्यांचं जे अवशेष असतं, त्यांचं जे हे असतं मेलेले जे प्राणी असतात ते तिथेच काय होतात, खूप दिवसानंतर डिकम्पोज होतात. ओके, तिथेच ते कुजून जातात आणि त्यांचे जे काही त्याच्यातले जे मिनरल्स वगैरे आहेत ते सगळे त्या मातीमध्ये मिसळतात. कळालं सगळ्यांना. आणि पाणी तर एक असतंच, आणि हवा. कळालं सगळ्यांना काय काय असतं कंपोनंट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. याच्याबद्दल अजून डिटेलमध्ये या लेसनमध्ये आपल्याला तेच स्टडी करायचंय. नेक्स्ट बघा, फ्रॉम वेअर डू द अबायोटिक फॅक्टर्स बिकम अवेलेबल फॉर सॉइल फॉर्मेशन. बघा, मृदा निर्मितीसाठी अजैविक घटक कुठून येतात, हा एक क्वेश्चन विचारलाय. ऑन विच फॅक्टर्स डज द व्हरायटी इन द सॉइल डिपेंड. आणि जे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी दिसते सॉइल मध्ये, सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी दिसते ना. आपल्या मातीमध्ये सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारची विविधता आहे. सगळीकडे सारखी आहे का माती? नाही. मग ती कशामुळे तयार झाली? ते ज्या मातीमध्ये जी व्हरायटी आहे ती कुठून आली, कशी आली, त्या सगळं या लेसन मध्ये आपण काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. ओके, नेक्स्ट. While answering the questions above, you must have gathered some information about soil and realize some of its characteristics. Let us consider the soil in more detail. बघा काय सांगितलं त्यांनी. आता हे जे वरती क्वेश्चन दिलेले होते, ओके, तर त्या क्वेश्चनांच्या आधारे जर तुम्ही मृदेबद्दलची काही माहिती आणि वैशिष्ट्य लक्षात आली असतील, ओके, जर तुम्ही काय, आता तुम्हाला एक क्वेश्चन विचारलं तर तुम्ही काय करणार, त्याच्याबद्दल गुगल सर्च करणार, राईट. तुम्ही इकडून तिकडून इन्फॉर्मेशन गोळा करणार. ओके, मग त्याच्यावरून तुम्हाला कळतंय ना की मातीची किती वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, मातीमध्ये वेगवेगळे गुणधर्म कुठले आहेत, कुठले कुठले वैशिष्ट्य असतात, बरोबर. हे तुमच्या लक्षात येतील. ओके, कळालं सगळ्यांना. तर तेच सांगते, जर तुम्ही हे वरचे जे क्वेश्चन्स आहेत ते जर तुम्ही डिटेलमध्ये जर तुम्ही इन्फॉर्मेशन त्याची गॅदर केली, कलेक्ट केली, तर तुम्हाला त्या मातीतली काय बोलतात व्हरायटी, तिथले कॅरेक्टरिस्टिक, वैशिष्ट्य सगळं तुम्हाला लक्षात येतील. आणि त्यांनी सांगितलं, आता चला आता आपण या मातीबद्दल थोडं सविस्तर पुढे अजून जाणून घेऊया. कळालं सगळ्यांना? इथपर्यंत कळतंय? कळतंय का सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, नेक्स्ट. The parent rock, the climate of the region, the biotic material, the slope of the land and the time are the factors that influence soil formation. बघा, हा याच्यावर क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. Which factors are influence to soil formation. म्हणजे कुठले जे फॅक्टर्स आहेत सॉइल फॉर्मेशन साठी काय होतात, म्हणजे ते कुठले फॅक्टर्स विचारात घेतले जातात. ओके, तर मातीच्या निर्मितीमध्ये फर्स्ट काय दिलंय त्यांनी, मूळ पॅरेंट रॉक. पॅरेंट रॉक म्हणजे काय, तिथला जो प्रदेश आहे, ओके, जो रिजन आहे तिथला जो मूळ म्हणजे तिथला काय बोलतात आधीपासून, म्हणजे जो मेन तिथला रॉक आहे, खडक आहे, तो कळतं सगळ्यांना. मूळ खडक म्हणजे काय, तो त्या प्रदेशात आधीपासून आहे, खूप आधीपासून, जे प्रदेश निर्माण झाल्यापासून तिथे जो दगड आहे तो. ओके, देन क्लायमेट ऑफ द रिजन, त्या पूर्ण रिजनचं, त्या प्रदेशाचे आपण हवामान बघतो. नंतर द बायोटिक मटेरियल म्हणजे तिथले जैविक घटक. नंतर स्लोप ऑफ द लँड, तिथला जमिनीचा उतार. आणि टाइम. कळलं सगळ्यांना? तर कुठले कुठले फॅक्टर्स लक्षात घेतले जातात सगळ्यांना कळालं. फर्स्ट काय, पॅरेंट रॉक. पॅरेंट रॉक म्हणजे काय, तिथला जो मूळ खडक आहे, मेन जो दगड आहे तिथला, ओके, तो. नंतर त्यांनी सांगितलंय क्लायमेट, त्या रिजन मधलं क्लायमेट. देन बायोटिक
बायोटिक मटेरियल म्हणजे तिथले जैविक घटक, देन द स्लोप ऑफ दी लँड, ओके, जमिनीचा उतार, आणि टाइम. कळालं सगळ्यांना? हे सगळे घटक विचारात घेतले जातात मातीचं निर्मिती होताना, सॉइल फॉर्मेशन होताना. कळालं सगळ्यांना? कोणाला काय डाऊट आहे? ओके, पुढे जाऊया. फॅक्टर्स नेसेसरी फॉर सॉइल फॉर्मेशन. आता तुम्हाला हे जे फॅक्टर्स सांगितलेत आपल्याला, ते सगळे एक एक करून काय केलेत, एक्सप्लेन केलेत. म्हणजे ते कसे फॅक्टर्स, म्हणजे कसे ते फॅक्टर्स आपल्याला काय बोलतात, नेसेसरी आहे, ओके, कसे आवश्यक आहेत, त्यांनी ते एक्सप्लेन करून दाखवले. ओके, चला, तर फर्स्ट वाला काय होतं फॅक्टर्स, पॅरेंट रॉक. ओके, पॅरेंट रॉक बद्दल बघा काय सांगितलं त्यांनी. सगळ्यांनी नीट ऐकून घ्यायचं, तुम्हाला येऊ शकतो हा क्वेश्चन. ओके, बघा फर्स्ट काय, पॅरेंट रॉक म्हणजे मूळ खडक, तिथला जो मूळ खडक आहे तो दगड. रिमेंबर दॅट द पॅरेंट रॉक इन अ रिजन इज अन इम्पॉर्टंट फॅक्टर इन द सॉइल फॉर्मेशन. बघा काय बोलतात त्यांनी, त्या प्रदेशातील जो मूळ खडक आहे तो या सॉइल फॉर्मेशन मध्ये खूप महत्वाचा फॅक्टर आहे. ओके, म्हणजे तिथली आता समजा फॉर एक्झाम्पल बघा, आता तुम्ही आहे तेलंगणा. ओके, तेलंगणाला आहे, तर तिथला जो रिजन आहे तेलंगणा, तर तिथे तुम्हाला तिथली जी सॉइल फॉर्मेशन होत असेल, ओके, सॉइल फॉर्मेशनचा आता स्टेप चालू आहे, तर सॉइल फॉर्मेशन साठी तिथल्या तेलंगणा मधला जो मेन रॉक आहे, ओके, खडक आहे, ओके, पॅरेंट रॉक, तो तिथे इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. ओके, पहिला फॅक्टर. डिपेंडिंग ऑन द हार्डनेस ऑफ द रॉक अँड द क्लायमेट ऑफ द रिजन, द रॉक गेट्स वेदर. बघा काय सांगितले त्यांनी, हवामानानुसार आणि खडकांच्या कठीण्यानुसार. ओके, हार्डनेस म्हणजे काय, त्याचा कठीण, किती कठीण आहे तो. बघा हवामानानुसार आणि खडकाच्या काठिण्यानुसार मूळ खडकाचं काय होतं, विदारण होतं. विदारण म्हणजे काय, ते वेदरिंग. वेदरिंग म्हणजे काय, वेदरिंग ऑफ रॉक्स म्हणजे काय, ब्रेकडाऊन. ओके, त्याचे ते काय होतात, तुकडे होतात, ब्रेकडाऊन म्हणजे छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये त्याचे काय होतात, पार्टिकल्स होतात, पार्ट होतात. ओके, द रॉक टर्न्स इंटू पावडरी मटेरियल विच फर्दर टर्न्स इंटू द अर्थी मटेरियल. बघा काय सांगितलंय, मग त्यामुळे त्या मूळ खडकाचा काय होतो, भुगा होऊन त्याची मृदा तयार होते. ओके, त्याची काय होते, मृदा. अर्थी मटेरियल म्हणजे मृदा तयार होते, सॉइल. फॉर एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल दिले त्यांनी, द बेसॉल्ट रॉक ऑफ द डेक्कन प्लेटू इन महाराष्ट्र टर्न्स इंटू द ब्लॅक सॉइल आफ्टर विदरिंग. बघा त्यांनी काय सांगितलं एक्झाम्पल बघा, महाराष्ट्रातला जो दख्खनचा पठार आहे, दख्खन प्लेटू म्हणजे दख्खनचा पठार आहे, तिथे असलेल्या बेसॉल्ट या मूळ खडकाचे विदरिंग होऊन, म्हणजे विदारण म्हणजे तिथले जे खडक आहे, बेसॉल्ट हा खडक, तो ब्रेक डाऊन होऊन त्याची काय झाली, काळी माती तयार झालीये, ब्लॅक सॉइल तयार झालंय. अँड दिस सॉइल इज ऑल्सो रेफर्ड ॲज अ रेग्युर सॉइल. बघा त्यालाच काय बोलतात माहितीये, रेग्युर सॉइल म्हणजे रेग्युर मृदा. सगळ्यांनी ऐकलं असेल हा नाव, म्हणजे रेग्युर मृदा. तर रेग्युर मृदा कुठे झाले, डेक्कनच्या पठारावर. ओके, डेक्कनच्या प्लुटोवर. कशी झाली आहे ती, विदरिंग ऑफ सॉइल म्हणजे तिथलं जे बेसॉल्ट सॉइल आहे त्याचं काय झालंय, त्याचं विदरिंग म्हणजे तो जो रॉक आहे तो ब्रेक डाऊन होऊन त्याची जी सॉइल तयार झाली आहे त्याला ब्लॅक सॉइल झालंय तयार, आणि त्याला काय बोलतात, रेग्युलर सॉइल. ओके, रॉक्स लाईक ग्रॅनाइट और रीस, ग्रॅनाइट और नीस, ओके, इन साऊथ इंडिया गिव्स राईज टू रेड सॉइल. बघा त्यांनी काय सांगितलंय, साऊथ इंडिया म्हणजे दक्षिण भारतात ग्रेनाइट आणि नीस जी इथे आहे तो काय, हे काय बोलतात त्याला, उच्चार इथे जीचा उच्चार होत नाही, तो सायलेंट आहे, नीस. ओके, ग्रॅनाइट आणि नीस. ओके, हे जे दोन रॉक आहेत ना त्यांच्यापासून रेड सॉइल तयार होते. ओके, रेड सॉइल म्हणजे काय, तांबडी मृदा. कळालं सगळ्यांना पॅरेंट रॉकचं कसं इम्पॉर्टंट फॅक्टर आहे.
पॅरेंट रॉक बद्दल सगळ्यांना कळालं. ज्या रिजन मध्ये आता सॉइल फॉर्मेशन आपल्याला करायचं तर तिथे आपल्याला त्या रिजन मधला पॅरेंट रॉक पाहिजे, म्हणजे तिथला मूळ खडक पाहिजे आपल्याला. आणि मग नंतर काय होतं, त्या मूळ खडकाचं काय होतं, तिथल्या रिजनचं जे हे त्या तिथल्या रिजनच्या क्लायमेट नुसार आणि त्या रॉकचं जे हार्डनेस आहे, म्हणजे तो किती कठीण आहे त्याच्यानुसार काय होतं, त्याचं विदरिंग होतं. विदरिंग म्हणजे त्याचं तो ब्रेकडाऊन होतो. ओके. आता त्यांनी मग आपल्याला एक्झाम्पल दिलं की डेक्कनच्या प्लेटूवर जो बेसॉल्ट रॉक आहे त्याचं विदरिंग होऊन काय झालं, त्याचं ब्लॅक सॉइल मध्ये कन्वर्जन झालं, राईट. आणि त्या ब्लॅक सॉइलला आपण काय बोलतो, रेग्युर सॉइल. ओके, रेग्युर मृदा. आणि नंतर त्यांनी सांगितलं साऊथ इंडियामध्ये जे ग्रॅनाइट आहे आणि नीस आहे, ओके, त्यांच्यापासून कुठली सॉइल तयार होते, रेड सॉइल म्हणजे तांबडी मृदा. कळालं सगळ्यांना? बघा किती इझी आहे पॅरेंट रॉक बद्दल. ओके, चला नेक्स्ट फॅक्टर बघूया आता आपण. आता नेक्स्ट फॅक्टर कुठला होता पॅरेंट रॉक नंतर, त्या रिजन मधला क्लायमेट, राईट, तिथलं हवामान. चला मग त्याच्याबद्दल काय सांगितलं आपण बघूया. रिजनल क्लायमेट, प्रादेशिक हवामान. बघा, दिस इज ऑल्सो अन इम्पॉर्टंट फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग सॉइल फॉर्मेशन. हा सुद्धा आपल्याला मृदा तयार होण्यासाठी खूप म्हणजे लागणारा खूप महत्वाचा फॅक्टर आहे. ओके. विदरिंग ऑफ सॉइल विदरिंग ऑफ रॉक इज द फर्स्ट स्टेप इन द प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन. आता तुम्ही बघितलं की सॉइल फॉर्मेशन मध्ये फर्स्ट स्टेप कोणाचा आहे, काय असतं फर्स्ट स्टेप, विदरिंग ऑफ रॉक म्हणजे ब्रेकडाऊन ऑफ रॉक इनटू, म्हणजे ब्रेकडाऊन करतो तो रॉकला. ओके. द प्रोसेस ऑफ विदरिंग डिपेंड्स ऑन द क्लायमेट ऑफ रिजन. बघा, आता हे जे विदरिंगची प्रोसेस आहे म्हणजे जो दगड आहे त्याचा म्हणजे ब्रेकडाऊन व्हायची जी प्रोसेस आहे, ओके, ती सुद्धा कशावर डिपेंड असते, तिथल्या देशातल्या क्लायमेटवर, हवामानावर. ओके, त्या प्रदेशातल्या हवामानावर. द क्लायमेट डिसाइड्स द इंटेन्सिटी ऑफ विदरिंग. बघा, का ते डिपेंड होतं, ते विदरिंग का याच्यावर डिपेंड आहे, क्लायमेटवर, कारण तिथला क्लायमेट डिसाइड करतो की तिथल्या त्या विदरिंगची इंटेन्सिटी किती असायला पाहिजे. समजतं सगळ्यांना? विदरिंग म्हणजे काय, तो दगडाला फोडायचं, ब्रेकडाऊन करायचं, मग त्याची इंटेन्सिटी, त्याची तीव्रता किती असली पाहिजे त्या प्रदेशातल्या हवामानानुसार कळतं. ओके. दॅट इज वाय वन अँड द सेम टाइप ऑफ रॉक गिव्स rise to different types of soils when the rock is exposed to different climate. बघा काय सांगितलं त्यांनी, त्याच्यामुळेच काय होतं बघा, एकाच मूळ खडकापासून वेगवेगळ्या प्रकारची मृदा हवामानातील फरकामुळे तयार झालेली पाहायला मिळते. कळतं सगळ्यांना? आता बघा फॉर एक्झाम्पल काय बोलणार तुम्ही, गुजरात समजा, गुजरातचा एक असा एखादा रिजन आहे. ओके, तिथे 2 पॅरेंट रॉक आहे. ओके, गुजरात मधले पॅरेंट रॉक म्हणजे तिथले जे मूळ खडक आहे ते तिथे आहेत. ओके. आता जो पहिलावाला खडक असेल, ओके, तर त्या पहिल्यावाला खडक मध्ये काय झालं असेल, तिथलं क्लायमेट थोडं असं हॉट असेल. ओके, एकदम उष्णता असेल तिथं, तर त्याच्यावरून त्या पहिल्या जे रॉक आहे त्याचं काय झालं असेल, विदरिंग झालं असेल. ओके, आणि त्याच्यापासून वेगळी सॉइल तयार झालं. दुसऱ्या रॉकच्या विदरिंगला काय झालं असेल, थोडासा पाऊस पडला असेल, क्लायमेट थोडा कूल असेल. कळतं सगळ्यांना? मग तेव्हा त्यांचं विदरिंग झालं असेल. मग तेव्हा त्याच्यापासून विदरिंग झाल्यानंतर जी सॉइल तयार झाली ती डिफरंट आहे. कळतं सगळ्यांना? त्यामुळे त्यांनी तेच सांगितलंय, हे सगळं जे विदरिंग आहे ते क्लायमेटवर डिपेंड आहे. मग त्या क्लायमेट वरून ती जी सॉइल आहे ती फॉर्मेशन होते. आता तिथेच बघा, गुजरात सेमच रिजन एकच आहे, पण आपल्याला त्याच्या क्लायमेटमुळे 2 वेगळे वेगळे सॉइल तयार झालेले दिसले. कळतंय सगळ्यांना? कळतंय का सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. हा, मग त्यांनी तेच सांगितलंय की अशा काय काय वेळेस तुम्हाला असं पण दिसायला येईल की रिजन सेम असणार. ओके, पण तिथले जे सॉइल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी व्हरायटी बघायला मिळेल ड्यू टू क्लायमेट ऑफ दॅट रिजन. कळालं सगळ्यांना? कारण तिथल्या प्रदेशाच्या हवामानामुळे. कळालं सगळ्यांना?
Next, in the dry climate of Deccan Plateau, withering of basalt leads to the formation of black soil, whereas in the humid climate of Western Sahyadris, the leaching of same basalt rock leads to the formation of लॅट्रिटिक सॉइल. बघा आता इथे त्यांनी एक्झाम्पल दिले तुम्हाला. त्यांनी कुठला घेतलाय? डेक्कन मधला. पहिले डेक्कन मध्ये डेक्कन प्लेट्यू ड्राय क्लायमेट. क्लायमेट बघा कसं आहे. तो जो दख्खनचा पठार आहे तिथे दख्खनचा पठार, ओके, दख्खनच्या पठारावर त्यांनी ड्राय क्लायमेट आहे. ड्राय क्लायमेट म्हणजे काय? कोरडं हवामान. ओके, तिथे तो बेसॉल्ट जो आहे खडक, ओके, हॅलो, तर तिथे बेसॉल्ट खडकावरून जी मृदा तयार झाली, माती तयार झाली, ती कशी आहे? ब्लॅक आहे. आताच आपण बघितली, बरोबर. आणि नंतर त्यांनी काय सांगितलंय? वेअर ॲज इन द ह्युमिड क्लायमेट ऑफ वेस्टर्न सह्याद्रीज, ओके, ह्युमिड क्लायमेट ऑफ वेस्टर्न सह्याद्री. आता सह्याद्रीच्या पश्चिम भागामध्ये हवामान दमट असते, तर तिथे त्या बेसॉल्ट खडकापासूनच काय बनतं माहितीये? जांभी मृदा. एक मिनिट बघा. तर वेस्टर्न सह्याद्रीज द लिचिंग ऑफ सम बेसॉल्ट रॉक्स लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ लॅट्रिटिक सॉइल. म्हणजे काय? जांभी मृदा तयार होते. कळालं सगळ्यांना? सह्याद्रीच्या पश्चिम भागामध्ये हवामान दमट आहे, मग तिथे ते बेसॉल्ट खडकाचं काय होतं? लिचिंग. लिचिंग म्हणजे काय? बेसॉल्ट लिचिंग म्हणजे काय बोलणार? लिचिंग माहितीये तुम्हाला? लिचिंग वर्ड ऐकलंय तुम्ही? लिचिंग म्हणजे काय? पाऊस आणि सिंचनामुळे काय होतं? जमिनीतील पाण्यात विरघळणारे जे वनस्पती आणि पोषक घटक काय होतात? नष्ट होतात. ओके, मग हे जे वेस्टर्न सह्याद्रीमध्ये काय होतं? या लिचिंगमुळे तो बेसॉल्ट सॉल्टचं काय होतं? जांभी मृदेमध्ये लॅट्रिटिक सॉइल मध्ये फॉर्मेशन होतं. आणि तोच जो बेसॉल्ट रॉक आहे, तर त्यांनी ड्राय क्लायमेट मध्ये गेला डेक्कनच्या प्लेटूवर, तर तिथे काय होतं? ब्लॅक सॉइल होते. कळालं सगळ्यांना कसं क्लायमेट चेंज झालं तर सॉइल सेम सेम हे आहे, बेसॉल्ट रॉक सेम आहे, पण जसं क्लायमेट चेंज झालं तसं तिथलं सॉइल फॉर्मेशन पण डिफरंट आलं, व्हरायटी आली सॉइल मध्ये. कळालं सगळ्यांना? इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे असेल तर सांगा चॅट बॉक्स मध्ये पटकन. ओके, पुढे जाऊया. नेक्स्ट फॅक्टर काय आहे? नेक्स्ट फॅक्टर आहे बायोटिक मटेरियल. राईट, बायोटिक मटेरियल म्हणजे काय? जैविक घटक. ओके, बघा. द विदरिंग ऑफ रॉक टर्न्स देम इनटू पावडरी मटेरियल, बट दिस पावडरी मटेरियल इज नॉट अ सॉइल. बघा सगळ्यांनी लक्षात ठेवा. आता आतापर्यंत आपण बघितलं की जे दगड आहे तिथले, जे खडक आहे तिथले, पॅरेंट रॉक म्हणजे तिथलं मूळ खडक आहे, त्याच्यावर ते ब्रेकडाऊन होऊन ते त्याचं विदरिंग म्हणजे त्यांचा ब्रेकडाऊन होऊन त्याच्यापासून काय होतं? पावडर मटेरियल तयार होते, बरोबर. पण तो पावडर जो मटेरियल आहे ती डायरेक्ट सॉइल नसते. ओके, ती डायरेक्ट मृदा नसते. टू टर्न सच अ powdery material into soil, it is necessary that biotic material gets mixed into it. बघा, तर ती सॉइल कधी होते? त्याच्यामध्ये बायोटिक मटेरियल मिक्स होणार तेव्हा. पहिले तर फक्त सिंपल जो रॉक आहे तिथला त्याचा काय असतो? भुगा असतो. पण त्या भुगामध्ये जर बायोटिक जैविक घटक जर मिसळले तर ती काय होणार? मृदा होणार. ओके, द बायोटिक मटेरियल कम्स फ्रॉम द. आता हे जे बायोटिक मटेरियल आहे म्हणजे जैविक घटक कुठून येतात? बघा, द बायोटिक मटेरियल कम्स फ्रॉम द डिकम्पोजिशन ऑफ द रिमेन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इन दॅट रिजन. बघा कुठून येतात? बघा, हे जैविक पदार्थ प्रदेशातील वनस्पती आणि प्राणी यांच्या विघटनातून मृदेत मिसळतात. ओके, आता एखाद्या तुम्हाला मागाशी सांगितलं एखाद्या जंगलामध्ये एखादा प्राणी मेलाय
तर तिथे तो काय होतं, त्याला कोण उचलून घेऊन जात नाही, तर तिथेच त्याचं जे अवशेष असतं, तो मेलेल्या सगळ्या मेलेल्या जनावराची कातडी वगैरे सगळं काही त्या जमिनीत तिथेच कुजून त्या जमिनीत काय होतं, मिसळून जातं. ओके. आणि पातोळाचं पण तसं सुकून सुकून त्याचं सगळं मिनरल्स त्याच्यामध्ये जातं. द with the vegetal litter, root of plants, remains of the animals, etc. get decomposed due to water. बघा त्यांनी काय सांगितलंय, वनस्पतीची मुळे, पालापाचोळा, प्राण्यांचं मृत अवशेष इत्यादी घटक असतात ते पाण्यामुळे कुजतात. ओके. मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड सर्टन अदर ऑर्गॅनिझम हेल्प डिकम्पोज द डेड रिमेन्स ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल. आता त्यांना कोण हेल्प करतं, मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, सूक्ष्मजीव. ओके, हे काय करतात, त्यांना हेल्प करतात. ते जे काही त्यांचं जे मृत अवशेष आहे त्यांचं विघटन करण्यासाठी ते काय करतात, हेल्प करतात. द बायोटिक मटेरियल दस प्रोड्यूस गेट मिक्स इनटू द सॉइल अँड इज कॉल्ड ह्युमस. बघा त्यांनी काय सांगितलंय, मग हे सगळं जे बायोटिक मटेरियल आहे म्हणजे पालापाचोळा याचं सगळ्यांचं विघटन होऊन ते सगळं मातीत मिसळतात. ओके. आणि नंतर त्याच्यापासून काय होते, सॉइल तयार होते आणि त्यालाच काय बोलतात, ह्युमस. ओके. इफ द proportion of humus in the soil is greater, the soil become fertile. बघा त्यांनी काय सांगितलंय, या ज्या सॉइल मध्ये ह्युमसचं प्रमाण जर अधिक असेल तर ती सॉइल काय असते, सुपीक असते. फर्टाईल म्हणजे काय, सुपीक, म्हणजे ती जी माती असते ती सुपीक असते. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना इथपर्यंत कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कळतं सगळ्यांना? या पॅरेग्राफ मध्ये काय सांगितलं होतं त्यांनी, की जो तुमचा पॅरेंट रॉक आहे, तर त्याचं विदरिंग झाल्यावर त्याचं जे पावडरी मटेरियल मध्ये ओके भुगा तयार होतो, तो लगेच काय नसतो, तो लगेच मृदा असते का, ती लगेच सॉइल असते का, नाही. ओके. त्याच्यामध्ये काही बायोटिक मटेरियल काय केले जातात, मिक्स केले जातात, त्याच्यानंतर ही सॉइल मध्ये काय होते, कन्वर्ट होते. राईट. आता बायोटिक मटेरियल म्हणजे त्यांनी काय सांगितलं आपल्याला, वनस्पतीचा पालापाचोळा, ओके, मेलेल्या प्राण्याचे मृत अवशेष, वनस्पतीची मुळे, ओके, हे सगळं पाण्यामुळे पहिले कुजतात आणि कुजल्यानंतर त्यांचं विघटन होऊन ते जमिनीत मिसळतात. ओके. मग यालाच काय बोलतात, सगळ्याला ह्युमस. ओके. आणि ह्युमसचं जर प्रमाण या मातीमध्ये जर जास्त असेल तर ती माती काय असणार आहे, सुपीक असणार आहे, फर्टाईल असणार आहे. ओके. कळलं सगळ्यांना? पुढे जाऊया. The process of decomposition by living organisms takes place continuously. The process of decomposition by living organisms takes place continuously. बघा, अनेक जीवांमार्फत डिकम्पोजिशनची जी प्रक्रिया आहे ती होत असते. ओके. डिकम्पोजिशन म्हणजे काय, कळतं सगळ्यांना? डिकम्पोजिशन म्हणजे तिथली जे प्राण्यांचं जे मृतावशेष आहे त्यांचं काय होणार, डिकम्पोज म्हणजे सगळं ते नष्ट करणार. ओके. मग ते कोण करत असतं, लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ते करतात ना, म्हणजे ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम. नाव डेज प्रोडक्शन ऑफ वर्मी कंपोस्ट. ओके. वर्मी कंपोस्ट इज अंडरटेकन ऑन अ लार्ज स्केल. बघा त्यांनी काय सांगितलंय, त्यामुळे अलीकडेच गांडूळ खत निर्मितीचे प्रयोग मोठ्या प्रमाणात केले जातात. वर्मी कंपोस्ट म्हणजे काय, गांडूळ खत. कळालं सगळ्यांना? वर्मी कंपोस्ट म्हणजे काय, गांडूळ खत. गांडूळ खतचं निर्मिती आताच्या काळात खूप केलं जातं अलीकडे. ओके. ट्राय टू अंडरस्टँड द प्रोसेस ऑफ प्रोड्युसिंग वर्मी कंपोस्ट और कंपोस्ट. बघा त्यांनी काय सांगितलंय, मग ती जी गांडूळ खत आणि कंपोस्ट खतची जी प्रक्रिया आहे ती समजून घ्या. ओके. प्रोडक्शन ऑफ कंपोस्ट नीड sufficient period of time and element like organic waste, water, heat, etc. बघा त्यांनी काय सांगितलंय, आता तुम्हाला खत
खत काय करायचं, तयार करायचं. मग त्याला काय काय लागतात, थोडासा म्हणजे काही टाइम लागतो. ओके, थोडासा टाइम लागतो. आणि त्यांनी सांगितले काही काय लागतं अजून, घटक लागतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितले की ओला कचरा, ओके, ऑर्गॅनिक वेस्ट म्हणजे काय, ओला कचरा वगैरे, आणि पाणी आणि उष्णता. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना सेकंड पॅराग्राफ कळाला का? सेकंड पॅराग्राफ मध्ये काय सांगितलं त्यांनी, वेगवेगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं हेल्प घेऊन आपण काय डिकम्पोजिशन करू शकतो. ओके, आणि नंतर त्यांनी सांगितले हल्लीच्या अलीकडे आता गांडूळ खत निर्मितीचे प्रयोग मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. आणि गांडूळ खत आणि कंपोस्ट खत निर्मितीचा प्रक्रिया समजून घ्या. मग त्यांनी सांगितले खत निर्मितीच्या प्रक्रियेला काही कालावधी लागतो व त्याला काही आवश्यक घटकही लागतात. फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलं की ऑर्गॅनिक मॅटर, राईट, म्हणजे ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक वेस्ट बोललेत. ओके, ऑर्गॅनिक वेस्ट म्हणजे ओला कचरा, पाणी आणि उष्णता. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं? कोणाला काही डाऊट? बायोटिक मटेरियल हा जो फॅक्टर आहे सगळ्यांना कळाला का? ओके, नेक्स्ट बायोटिक फॅक्टर कुठला आहे? टाइम, राईट. बघा टाइम बद्दल काय सांगितलं, आता लास्ट फॅक्टर आहे सॉइल फॉर्मेशन इज अ नॅचरल अँड स्लो प्रोसेस. बघा त्याने काय सांगितलंय, जे सॉइल फॉर्मेशनची जी प्रोसेस आहे ती नॅचरल आहे. ओके, ती नैसर्गिक आहे, ती त्याला कोण मॅनमेड नाहीये, कोण माणूस करत नाही. आणि ती स्लो प्रोसेस आहे, ती हळूहळू आहे. इट नीड्स अ व्हेरी लॉंग पिरियड ऑफ टाइम, आणि त्यासाठी त्याला खूप जास्त टाइम लागतो. ओके, टू फॉर्म अ 2.5 सेंटीमीटर थिक लेअर ऑफ टॉप सॉइल इट टेक्स 1000 ऑफ इयर्स. बघा सगळ्यांनी लक्ष द्या, काय सांगितलंय, जर तुम्हाला टॉप लेअर बनवायचा सॉइलचा आणि तो पण 2.5 सेंटीमीटरचा थर बनवायचा, तर त्याला किती लागतात बघा, वर्षाचा कालावधी लागतो. तर फ्रॉम दिस यू मे अंडरस्टँड दॅट सॉइल्स आर इनव्हॅल्युएबल. याच्यावरून तुम्हाला कळतंय की ही जी सॉइल आहे किती अनमोल आहे. ओके, ही मृदा किती अनमोल आहे. ओके, in a region of high rainfall and higher temperature the process of soil formation is faster. बघा सगळ्यांनी लक्षात घ्या, जिथे जास्त प्रमाणात पाऊस होतो, ओके, आणि जास्त टेम्परेचर असतं, जास्त तापमान आणि जास्त पाऊस असलेल्या प्रदेशामध्ये काय होतं, या मृदा निर्मितीची प्रक्रिया फास्ट होत असते. ओके, comparatively in regions of low temperature and low rainfall soil formation takes more time. त्याच्या वायसे वर्षा, जिथे कमी तापमान, जिथे कमी पाऊस, तिथे टाइम खूप घेणार सॉइल बनवायला. कळालं सगळ्यांना इथपर्यंत? फर्स्ट पॅरा कळालं सगळ्यांना? काय सांगितलं फर्स्ट पॅरामध्ये, सॉइल फॉर्मेशन इज द नॅचरल प्रोसेस, राईट, अँड इट टेक्स दी व्हेरी लॉंग टाइम. ओके, ते खूप टाइम घेतो. त्यांनी नंतर सांगितलंय की ही जी प्रक्रिया आहे ती हळू होत असल्यामुळे त्याचा जो टाइम पिरियड आहे तो खूप मोठा असतो. त्यांनी सांगितलं जर तुम्हाला 2.5 सेंटीमीटरचा टॉप लेअर बनवायचा असेल सॉइलचा, त्याच्यासाठी हजारो वर्ष लागतात, हजारो वर्षाचा कालावधी लागतो. आणि नंतर त्यांनी सांगितलंय की यावरून तुम्ही ठरवा आता किती व्हॅल्यू, म्हणजे मृदाला किती व्हॅल्यू आहे. ओके, किती व्हॅल्युएबल आहे. नंतर त्यांनी सांगितलं की जिथे हाय टेम्परेचर आहे आणि जिथे हाय रेनफॉल आहे तिथे काय होतं, जे सॉइल फॉर्मेशन काय होतं, पटकन होतं, आणि जिथे कमी आहे तिथे फॉर्मेशन कसं होतं, हळू होतं. कळालं सगळ्यांना इथपर्यंत? इथपर्यंत कळालं सगळ्यांना? ओके, नेक्स्ट. ह्युमन्स यूज द सॉइल गिफ्टेड बाय नेचर ॲज अ रिसोर्स. बघा, मग निसर्गात हे जे आपण सगळे माती ही आपल्याला निसर्गाकडून मिळालेलं एक साधन,
एक रिसोर्स म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती आहे म्हणून आपण काय करतो त्याचा वापर करतो बरोबर. इट इज मेनली यूज फॉर ऍग्रिकल्चर पर्पज, सगळ्यांना माहिती आहे शेतीसाठी याचा वापर केला जातो. फॉर गेटिंग हायर प्रोडक्शन डिफरंट टाइप्स ऑफ केमिकल फर्टिलायझर इन्सेक्टिसाइड्स आर युजली प्रोफ्युजली. However, this leads to the degradation of soil. बघा त्यांनी काय सांगितलंय, कित्येकदा आपण जास्त आपल्याकडे जास्त पीक येण्यासाठी जास्त उत्पादन होण्यासाठी आपण शेतामध्ये काय करतो वेगवेगळ्या प्रकारचे जे केमिकल फर्टिलायझर्स आहे म्हणजे रासायनिक खते कीटकनाशके यांचा वापर करतो बरोबर. त्यामुळे काय होतं त्या सॉइलची काय होते क्वालिटी होते. ओके, डिग्रेडेशन मध्ये त्याची जी क्वालिटी ती घसरते. ओके, त्याची गुणवत्ता त्याचं जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते खूप कमी होऊन जातं. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना इथपर्यंत कळालं? कोणाला काही डाऊट? ओके, चला नेक्स्ट काय बघूया. आता ऑलवेज रिमेंबर, बघा काय लक्षात ठेवायला सांगितलंय. कोण रीड करणार हा जो पॅरा हे आहे ऑलवेज रिमेंबर? ओके, अनघा. येस, रीड कर. Earth doesn't mean soil. Soil contains the powdered form of weathered rock, partially or completely decomposed organic material, and innumerable microorganisms. Interactions between biotic and abiotic components in the soil go on continuously. Plants get nutrients required for their growth from the soil. Soil is a complete ecosystem. Earth is also a substance. The potter uses it as raw material. A farmer uses soil as an ecosystem. ओके, व्हेरी गुड. बघा आता मी तुम्हाला एक्सप्लेन करते. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा. काय सांगितलं बघा त्यांनी, अर्थ डझंट मीन सॉइल. ओके, मृदा म्हणजे माती नव्हे. बघा सगळ्यांनी लक्षात ठेवा, मृदा म्हणजे माती नव्हे. सॉइल कंटेन्स द पावडर फॉर्म ऑफ वेदर रॉक, partially or completely decomposed organic material and innumerable organism. बघा काय सांगितलंय, जे आपण विदरिंग ओके म्हणजे ब्रेक डाऊन झालेले जे रॉक्स आहे त्यांचा भुगा आणि अर्धवट किंवा पूर्णपणे कुजलेले सेंद्रिय पदार्थ असंख्य सूक्ष्मजीव मृदेमध्ये असतात. ओके, जमिनीमध्ये एवढे सगळं घटक फॅक्टर्स असतात. Interactions between biotic and abiotic components in the soil go on continuously. बघा मग या मृदेमध्ये जैविक आणि अजैविक बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर यांच्यामध्ये कंटिन्युअसली गो ऑन कंटिन्यू यांच्यामध्ये एकमेकांमध्ये काही आंतरक्रिया घडत असतात. प्लांट्स गेट न्यूट्रिएंट्स रिक्वायर फॉर देअर ग्रोथ फ्रॉम सॉइल. बघा काय सांगितलंय, वनस्पती त्यांच्या वाढीसाठी त्यांच्या ग्रोथसाठी जे काही पोषक द्रव्य आहेत ते फक्त त्या सॉइल मधून घेतात. ओके, सॉइल इज कम्प्लीट इकोसिस्टीम. सॉइल इज कम्प्लीट इकोसिस्टीम. मृदा ही परिपूर्ण परिसंस्था आहे. ओके, द अर्थ इज ऑल्सो सबस्टन्स. माती एक पदार्थ आहे. अर्थ इज सबस्टन्स म्हणजे माती एक पदार्थ आहे. द पॉटर युजेस इट ॲज रॉ मटेरियल. फार्मर युजेस सॉइल ॲज दी इकोसिस्टीम. काय सांगितलं त्यांनी, द पॉटर युजेस म्हणजे थोडक्यात काय, कुंभार वापरतो ती माती आणि शेतकरी वापरतो ती मृदा. शेतकरी मृदा परिसंस्थेचा वापर करतो आणि कुंभार माती या पदार्थाचा वापर करतो. कळालं सगळ्यांना इथपर्यंत? कोणाला काही डाऊट आहे? माईक ऑन करायचा नाहीये. कोणाला काही डाऊट? वेट अ मिनिट.
ओके. कोणाला काय डाऊट आहे? ओके. चला मग आपण क्वेश्चन आन्सर्स घेऊया. एवढ्या पार्टवर बघूया एक्सरसाइज मध्ये काय क्वेश्चन आहे. ओके चला. ओके, फर्स्ट क्वेश्चन आहे आणि तो सॉइल फॉर्मेशनलाच रिलेटेड आहे. तोच क्वेश्चन आपण घेऊया. चला एक्सरसाइज मध्ये कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. ओके, पहिले फॅक्टर दिलेले आहे, प्रोसेस दिले आणि त्यांचा रोल सांगायचा आपल्याला सॉइल फॉर्मेशन मध्ये कसा होतो. ओके चला, पहिलं काय पॅरेंट रॉक. चला कोण सांगेल? पॅरेंट रॉक, मूळ खडक. कोण सांगेल याच्याबद्दल, कसं याचा रोल आहे? चला सगळ्यांनी आन्सर करायचंय. कोण सांगणार? ओके दीपिका. Hello, ma'am. येस. Parent rock weathered powdery material turns into earthy material. अजून अजून काय सांगितलं होतं पॅरेंट रॉक बद्दल? अजून कोण सांगणार? मराठी मीडियम आन्सर कोण करणार? ओके अनघा. हॅलो मॅम. येस. मूळ खडकाच्या विदारणातून मृदेचा प्रकार ठरतो. मला सांगायचंय की तू कसा मृदा तयार करण्यासाठी कसा उपयोगी, त्याचा रोल काय आहे, मूळ खडकाचा काय रोल आहे ते सांगायचंय मला. अजून कोण सांगणार? तुमचा आन्सर थोडंफार. माहिका. ओके माहिका. मूळ खडकाच्या विदर्णातून मृदेचा प्रकार ठरतो. ओके बघा, तुम्ही काय सांगणार पॅरेंट रॉक बद्दल? अनघा. ओके अनघा. हॅलो. येस. प्रदेशातील मूळ खडक हा मृदा निर्मितीतील महत्त्वाचा घटक असतो. प्रदेशाच्या हवामानानुसार व खडकाच्या काठिण्यानुसार मूळ खडकाचे विदारण होऊन मृदा तयार होते. येस राईट, असं सांगायचंय तुम्हाला. सगळं टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे. मेन तुम्हाला हेच सांगायचंय. काय सांगणार? डिपेंडिंग ऑन द हार्डनेस ऑफ द रॉक and climate of the region, the rock gets weather. Okay, the rock turns into the powdery material which further turns into the earth material. काय सांगायचं तुम्हाला? जो मृदाच्या काठिण्यावर, बरोबर ना, तेच सांगायचंय ना. प्रदेशाच्या हवामानानुसार आणि खडकाच्या काठिण्यानुसार मूळ खडकाचे काय होते? विदारण होते. ओके, मग त्यामुळे मूळ खडकाचा भुगा होऊन त्याचं काय मृदा तयार होते. कळालं सगळ्यांना? इथपर्यंत कळालं? ओके नेक्स्ट फॅक्टर काय आहे? रिजनल क्लायमेट. चला कोण सांगणार मला रिजनल क्लायमेट? प्रादेशिक हवामान. बघा कोण सांगणार? अदिती. ओके अदिती सांग. हॅलो. येस. प्रादेशिक हवामानानुसार मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या मूळ खडकाच्या विदर्भाच्या अपक्षालनाच्या प्रक्रियेची तीव्रता वाढते. विदारण. ओके अजून कोण? चला अजून कोण सांगणार? चला पटापट आन्सर करा. अनघा. हॅलो मॅम. येस. प्रादेशिक हवामान मृदा निर्मितीसाठीचा आवश्यक असणारा महत्त्वाचा घटक आहे. मूळ खडकाचे विदारण होते. हा मृदा निर्मितीतील पहिला टप्पा असतो. विदारण प्रक्रिया ही प्रदेशाच्या हवामानानुसार ठरते. प्रदेशाचे हवामान विदारण प्रक्रियेची तीव्रता ठरवते.
एकच मूळ खडकापासून वेगवेगळ्या प्रकारची मृदा हवामानातील फरकामुळे तयार झालेली पाहायला मिळते. ओके, व्हेरी गुड. दीपिका? Hello, ma'am. येस. Weathering of the rock is the first step in the process of soil formation. The process of weathering depends on the climate of the region. The climate decides the intensity of weathering. ओके, बघा काय आन्सर लिहू शकतात बघा. रिजनल क्लायमेट, द प्रोसेस ऑफ रॉक विदरिंग डिपेंड्स ऑन द क्लायमेट ऑफ रिजन. The climate decides the intensity of weathering. That is why one and the same type of rock gives rise to the different type of soils when the rock is exposed to different climate. हे सुद्धा सांगायचंय तुम्हाला. काय सांगणार पहिले? पहिले काय सांगणार? मृदा सॉरी विदारण प्रक्रिया ही प्रदेशाच्या हवामानावर ठरते. मृदा विदारण प्रक्रिया ही प्रदेशाच्या हवामानावर ठरते. प्रदेशाचे हवामान विदारण प्रक्रियेची तीव्रता ठरवते. त्यामुळे एकाच खडकापासून वेगवेगळ्या प्रकारची मृदा हवामानातील फरकामुळे तयार झालेली पाहायला मिळते. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं कसं आन्सर करायचंय? ओके, देन ऑर्गॅनिक मटेरियल आणि मायक्रो ऑर्गॅनिझम, ते तुम्ही काय करायचं घरी लिहायचे. ओके, कळालं सगळ्यांना? तर तुमचा आजचा होमवर्क काय आहे बघा. हा जो फर्स्ट क्वेश्चन आहे, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल, तो काय करायचा? कम्प्लीट करायचा. ओके, कळालं सगळ्यांना? आणि जो राहिलेला नेक्स्ट पार्ट आहे तो नेक्स्ट क्लासमध्ये आपण कंटिन्यू करूया. सगळ्यांनी हे सगळं फॅक्टर्स रीड करायचे. नेक्स्ट टाइम क्लासमध्ये एंटर झाला मी क्वेश्चन विचारणार आहे आणि सगळ्यांना आन्सर आले पाहिजे. ओके, कळालं? ओके, चला मग आपण इथेच थांबूया. ओके, तुम्ही क्लास लेफ्ट करू शकता. बाय एव्हरीवन. बाय मॅम. बाय. चला क्लास लेफ्ट करा.